नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचं एनालिसिस उद्यासाठीचा ट्रेड सेटअप आणि त्याचबरोबर पूर्ण निफ्टीचं एनालिसिस करूया. स्टॉकचं एनालिसिस. चला तर मग सुरू करूया. खरं सांगायचं असेल तर निफ्टी ॲज आय सेड काय म्हटलं होतं? तुमच्या लक्षात असेल की नाही मला माहीत नाही, की मार्केट होल्ड करेल आणि मग बाउन्स बॅक करेल. जर तुम्ही आधीची व्हिडिओ काढून बघितली असेल तर डेफिनेटली जसंच तसं झालेलं आहे आणि जी रेंज आपण काढली होती, ही जी तुम्हाला ऑरेंज लाईन दिसत असेल, एक ट्रेंड लाईन आहे, डाउन ट्रेंड दर्शवते. त्याच्यावरती मार्केट होल्ड केलंय. कुठे होल्ड केलं बघा त्या लेव्हलच्या वरती मार्केटने जर व्यवस्थित बघायचं झालं, हे गॅप अप ओपन झालेलं, ठीक आहे. त्याच्यानंतर हा पुल बॅक आलेला. त्याच्यानंतर हे काही दिवस होतं, एक दिवसभर म्हटलं इथे होल्ड करलं. म्हटलं एक छोटी कॅन्डल बनेल एक्सपेक्टेड आहे, बनलेली आहे. त्यानंतर काय मार्केट परत एकदा वरच्या दिशेने रवाना झालेलं आहे. थोडक्यात जे आहे, एक ट्रेंड जो आहे, हा कंटिन्युटीमध्ये बघायला मिळतोय, हे लक्षात असू द्या. आता जर हा जर चॅनल पकडायचा झाला, तर कसा चॅनल आहे बघा. व्यवस्थित चॅनल काढायचा झाला तर बघा हा असा चॅनल आहे आणि खालून पकडायचा झाला तर हा एक असा चॅनल आहे. सो व्हॉट वी एक्सपेक्ट खरं सांगायचं असेल तर ह्या चॅनलचा एक चांगला ब्रेकआउट एक्सपेक्ट करू शकतो किंवा ब्रेकडाउन. ठीक आहे. आता थोडीफार वेगळ्या लेव्हलची अनालिसिस करूया. 24,200च्या वरती जर टिकत असेल, तर डेफिनेटली बायिंगचा मूव्ह आहे उद्यासाठी. जर गॅप ओपन झाला पण 24,200च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. आजची अनालिसिस मी डेलीवरती जात नाही किंवा बाकीच्या कुठल्याही टाईम फ्रेमवरती जात नाही. फक्त 5 मिनिटावरती आपण अनालिसिस करणार आहोत. इंट्राडे ट्रेडिंगसाठी कसं काय आपण अनालिसिस करू शकतो, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण इथे बोलणार आहोत. संदर्भ असेल खरं सांगायचं स्पष्टीकरणच देतो या बाबतीत. हे सगळ्यांना लक्षात घ्या. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाची दिलगिरी व्यक्त करतोय कारण खूप सारे व्हिडिओज बॅक टू बॅक तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत, पडत नाहीत. कसं तरी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट. परंतु आता स्ट्रेट टू पॉइंट येऊया. खरं सांगायचं असेल तर 24,200 आता ही रेंज आहे ना, ही रेंज आपण मार्कच करून घेऊया. ठीक आहे. कशी मार्क करायची बघा व्यवस्थित. ट्रेंड लाईन घेऊन एक व्यवस्थित लेव्हल मार्क करायची ती म्हणजे आपली ही एक लेव्हल. ठीक आहे. ती आता ब्रेक करण्याचा प्रयत्न करते आणि खालची लेव्हल मार्क करायची असेल तर ही एक लेव्हल. ओके. आता हा रेंज जो आहे ना, हा रेंज काय होतोय बघा, क्लिअर कट बघायला मिळतोय. हा नॅरो होतोय. ओके. नॅरो होतोय म्हणजे काय, की हा जो रेंज आहे, हा नॅरो होतोय. सो व्हॉट वी एक्सपेक्ट वन्स अगेन ब्रेकआउट. व्हॉट यू एक्सपेक्टिंग? अ ब्रेकआउट. डेफिनिटली येस, अ ब्रेकआउट. आता ब्रेकआउट कसा एक्सपेक्ट करू शकतो? वरच्या दिशेने बघायला मिळू शकतो किंवा खालच्या दिशेने. ठीक आहे. दोन्ही बाजूने कुठेतरी तुटू शकतं. ठीक आहे. आता ह्या लेव्हलच्या आसपास डिमांड सप्लायचा विषय चाललाय. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा जो काही दिवसात जो ट्रेड चालला आहे, हा कसा ट्रेड चालू होता? ठीक आहे. इथे बाय करा. ठीक आहे. आणि इथे सेल करा. आता इथे म्हणजे कुठे? हायला सेल करा आणि लोला बाय करा. ठीक आहे. सिंपल स्ट्रॅटेजी आहे, चॅनल स्ट्रॅटेजी आहे. डेफिनिटली तुम्हाला समजत असेल मी नक्की तुमच्यापर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मार्केट एनालिसिस असं करणं केलं जातं. हे लक्षात घ्या. खूप साऱ्या गोष्टी डाटा न बघितला तरी चालेल. फक्त काही गोष्टी ज्या आहेत, ज्या चार्टवरून आपल्याला समजतात, या गोष्टी व्यवस्थित आपण म्हणू शकतो आपल्या वाचनात किंवा आपल्या मार्केटच्या प्रॅक्टिसमध्ये आणणं गरजेचं आहे. चार्ट रीडिंगमध्ये आणणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मार्केट इझिली समजेल. ओके. मग आता काय एक्स्पेक्ट करू शकतो उद्यासाठीचं? मी कुठल्याही टाईम फ्रेमला जात नाहीये. सिंपल एक विषय आहे. आता 2 रेंजेस मार्क करून घेऊया. झाल्या? 2 रेंजेस मार्क झालेल्या आहेत. ठीक आहे. आता हा लो आणि हा हाय. मग आपल्याला ह्या दोघांपैकी कुठेतरी एक ब्रेकआउट मिळणं गरजेचं आहे. तो कुठे भेटेल? वरच्या दिशेने भेटला तर पहिलं टार्गेट कोणतं असेल आपलं? 24,200च्या वरती. 24,250, 24,300. ठीक आहे. आणि खालच्या दिशेने आलं तर काय एक्स्पेक्ट करू शकता? लक्षात घ्या, ओपनिंगवरती डिपेंड आहे, ओपन कसं होईल. पण खालच्या दिशेने आलं तर लगेच सेल करू शकतो का? डेफिनिटली नॉट. ह्याच्या खाली सेल करायचंय का? नाही. लेव्हल तोडेल, सकाळच्या सत्रात तुटली तर सेल करा. नंतर सेल करून टाका. कारण मार्केट काय, आता जर ही लेव्हल व्यवस्थित बघायची झाली, हिचा स्टडी करायचा झाला, तर तुम्हाला समजेल ह्याच्या आधी टाईम स्पेंड ह्या रेंजमध्ये गेलाय बाहेर, परत ह्याच रेंजमध्ये आलाय. सो ही जी रेंज आहे, ही नो ट्रेडिंग झोनमध्ये पडते, हे लक्षात घ्या. हां, अनटिल अनलेस काय मोठी न्यूज असेल, काय असेल, तर मार्केट जर या लेव्हल खाली तुटलं, मग तुम्हाला मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते. याचा अर्थ काय? ठीक आहे, या लेव्हलला स्ट्रगल काय होता? 24,000 मोठी रेंज आहे. ठीक आहे. सो त्याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न केला मार्केटने. हे सहजपणे दिसतंय, हे लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर काय एक्स्पेक्ट करू शकतो अजून? आर-एस-आय काय सांगतंय बघा? कोणाला काय समजतंय का बघा आर-एस-आय बद्दल? ठीक आहे. या लेव्हलला थोडाफार डायव्हर्जन्स दिला होता, पण ओव्हरबॉटमध्ये गेला आता टोटली. मग थोडक्यात काय? थोडाफार खाली येऊ शकतो. डेफिनिटली येस, पण ओपनिंगवरती अवलंबून आहे. ओपनिंगला काय आपण एक्स्पेक्ट करू शकतो? आता इथे ट्रेडिंगचा विषय मेन काढूया. एक रेंज ना आपण एक अशी काढून ठेवूया. ठीक आहे. आता ही मधली लाईन आहे. हिचा कलर थोडाफार चेंज करून ठेवूया. रेड करूया. आता ओपनिंगचा विषय तुम्हाला सांगतो. मार्केट ओपन होईल त्यावरती ट्रेड करूया.
ओके. आता ओपन जर तुमचं गॅप अप झालं, तर काय एक्स्पेक्ट करू शकतो? 24,200 च्या वरती पहिलं होल्ड करणं गरजेचं आहे. ओके. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ओपनिंग महत्त्वाची आहे. ओपन कुठे होईल? जर मार्केट गॅप ओपन झालं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24,200 च्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे, टिकणं गरजेचं आहे. टिकून जात असेल मग कुठेतरी पॉझिटिव्ह लाईन बघा, पॉझिटिव्ह कॅन्डल बघा. जर ब्रेकआउट बघायला मिळत असेल तर 24,250 च्या वरती बाय करू शकता. परंतु ते कसं जाणार? रडतच जाणार. स्लोली. ऑप्शन बाय करताना विचार करून करा. ओके. परंतु जर मार्केट खाली सेलिंगमध्ये आलं, तर काय करू शकता? जसा हा लो, आता हा लो कोणता आहे? तर व्यवस्थित बघा एनालिसिस करताना. हा जो लो आहे, या 2 कॅन्डलच्या खाली 24,170 ह्याच्या खाली टिकत असेल तर बिंदास सेल करा. पण ओपनच ह्या रेंजमध्ये झालं 24,135 ते 24,180 मग ब्रेकआउटचा विचार करा. एक तर इथून खाली तुटलं, तर मग रेड लाईन तुटली तरच सेल करायचं आणि टार्गेट पहिलं ह्या लो पर्यंत घ्या. 24,100 च्या खाली 24,80 पण या रेंजचा ब्रेकआउट बघायला मिळाला, मग हा जो हाय आहे, ह्याच्यावरती बाय करणार का? नाही. 24,200 च्या वरती बाय करा. ती महत्त्वाची लेव्हल आहे. त्याच्यावरती टिकताच. नाहीतर तिथे ट्रॅप वॉल तिथून सरळ रिटर्नमध्ये येईल आणि थोडक्यात काय? हा चॅनल मार्केट परत एकदा कंटिन्यू करेल. कुठे? हा जर ब्रेकआउट ह्याच्यावरती करत नसाल आणि ह्याच्यावरती केलात, तर इथे कुठेतरी तुम्हाला ट्रॅप केलं जाईल, हे लक्षात घ्या. समजलंय? निफ्टीचं एनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत एंट्री, एक्झिट्स आणि कुठे ओपन झालो, कसं ट्रेड करायचं, या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. हे लक्षात घ्या. समजलं असेल तर काही प्रश्न असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. कमेंट बॉक्स ओपन आहे. ठीक आहे. त्याचबरोबर काही स्टॉक्सचा विचार करूया. बाटा इंडिया आज खरोखर मोठी मोमेंटम बघायला मिळाली आणि ह्याच्या आधी सुद्धा होती ती मोमेंटम कंटिन्यू बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. काय एक्स्पेक्ट करू शकतो? 2 दिवसाची मूव्हमेंट आहे परत तुम्हाला बघायला मिळू शकते का? 2 दिवसाची नाही खरं जवळपास आपण म्हणू शकतो हे कधीपासूनची आहे? 17 आज दुपारनंतर मूव्हमेंट आलेली आहे. ओके. 2 नंतर कसली मूव्हमेंट आली कशामुळे जरा जस्ट अ सेकंड. ओके. न्यूज सीईओ. ठीक आहे. न्यूज चांगली आहे. काय एक्स्पेक्ट करू शकतो? 810 गॅप ओपन होणं एक्सेप्ट करू शकतो. डेफिनिटली येस, वी एक्सपेक्ट गॅप अप ओपन. आता गॅप अप कुठे ओपन होईल, किती पॉइंट्स होईल तुम्हाला सांगतो. जर गॅप अप जे आहे मार्केट एकदम ओपन झालं 820 पर्यंत झालं तर ठीक आहे. ठीक आहे 810, 820 पण इथून ओपन होऊन टिकलं नाही आणि इथून सरळ खाली आलं, तर पहिल्या कॅन्डलमध्येच म्हणजे पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बनू द्या आणि तिचा लो तुटताच रेड कॅन्डलचा बिंदास सेल करा. सेल केल्यावरती तुम्हाला पहिल्या कॅन्डलच्या 5 मिनिटाची पहिली जी टाईम फ्रेमची कॅन्डल असेल, त्या कॅन्डलच्या लोकांनी सेल करा. कारण त्या प्रॉफिट बुकिंगमध्ये आपण प्रॉफिट काढू शकतो. हे लक्षात घ्या. परंतु पहिली कॅन्डल जर व्यवस्थित राहिली सरळ निघालच वरती, मग त्याच कॅन्डलमध्ये बायिंग करू शकता. ओव्हरबी स्ट्रॅटेजी, ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी, बिंदास सिंगल कॅन्डल स्ट्रॅटेजी. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा, हाय तुटला तर बाय करा, लो तुटला तर सेल करा. सिंपल आहे. कारण हे ट्रेड्स तुम्हाला असेच काढावे लागणार. कारण थोडाफार न्यूज ड्रिव्हन आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इंडिगो काय एक्स्पेक्ट करू शकतो उद्यासाठीचं? परत एक मूव्हमेंट चांगली बघायला मिळू शकते का? खरं सांगायचं झालं तर सट्टल लेव्हलला स्टॉक चाललाय. कसं चाललाय? सट्टल लेव्हलला स्टॉक चाललाय. सो 5 मिनिटाच्या याच्यावरती बघायचं झालं तर एक हाय बनवला, एक लो बनवला आणि मग ह्याचा ब्रेकआउट देऊन टिकून वरती गेलाय. सो एक्स्पेक्टेड रेंज आहे. अजून मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते या शेअरमध्ये. टू बी ऑनेस्ट काय एक्स्पेक्ट करू शकतो? खरं सांगायचं झालं तर ह्या हायच्या वरती 5,024 च्या वरती टिकताच बाय करा. एसएल तुम्ही थोडंफार ह्या 5,000 च्या आसपास टाकू शकता. 15-20 पॉइंट ठेवू शकता.
वरती टिकल्स बाय करा, गॅप अप झाला तर होल्ड करू द्या, टिकलं तरच बाय करा, पण या स्टॉकला थोडाफार पॉझिटिव्हिटी मध्ये राहा. सेलिंगची रेंज 5,000च्या खालीच आहे, 5,000च्या खाली टिकत असेल तरच सेल करा, अन्यथा सेल करू नका इंडिगो. ठीक आहे. त्याचबरोबर अदानी एंटरप्राइजेस थोडाफार मुवमेंट चांगली आहे, एक्सपेक्टेड आहेच. हा शेअर तर सगळ्यांच्या प्रेमात आहे आणि खूप दिवस ह्याच रेंजमध्ये आहे. सो काय एक्सपेक्ट करू शकतो? खरं तर 3043 ची रेंज त्याने ओलांडली आहे. ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करत असेल 3062च्या वरती, एक रेंज लक्षात घ्या, 3062च्या वरती हा शेअर जर टिकत असेल तर बिंदास तुम्ही बाय करू शकता. परंतु ही जी रेंज आहे थोडीफार धोकादायक राहू शकते, हे लक्षात असू. त्यामुळे जर टिकलं आणि गेलं तर मोठा हाय तोडू शकतो. हा कधीचा आहे बघा. जर पाठी केला तर तुम्हाला समजेल हे कोण आहे. चल आता इथे बघा, 5 ते 8 जून म्हणजे त्या लेवलला हाय बनवला होता. तो तुटला तर बिंदास तुम्हाला मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते. 8-10-15 दिवसापूर्वीचा हाय होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर स्टेट बँक कितीला आहे? 1000ला आहे. ठीक आहे. थोडाफार रेंजमध्ये आहे. आता इथे जर आर-एस-आय टाकला तर आर-एस-आय काय सांगतोय? डिपिंग आर-एस-आय म्हणजे पॉवर भेटत नाही बायर्सला. काय एक्सपेक्ट करू शकता? शॉर्ट सेलिंग डेफिनेटली येस. बिंदास सेल करू शकता. रेंजच्या खाली तुटतात. थोडक्यात सेलिंग रेंज जी आहे ती आपण किती एक्सपेक्ट करू शकतो? स्टेट बँक ऑफ इंडिया सेलिंग रेंज जी आहे जवळपास या लेवलच्या खाली सेल करू शकता का? खरं सांगाल तर 1040 ची लेवल याच्याकडे टिकतात सेल करा. पहिलं टार्गेट 1038 किंवा 37 चा घ्या. परंतु जर तुम्हाला फुल फोर्स सेलिंगला जायचं असेल तर 1037 किंवा 38च्या खाली सेल करा. मग तुम्हाला टार्गेट थेट 1030-31 पर्यंत बघायला मिळू शकते. बिंदास रेंज तुम्हाला बघायला मिळू शकते. परंतु जर हाय तुटला आणि मग खरं सांगायचं असेल तर एक रेंज बाउंड होऊन परत जर ब्रेकआउट देत असेल तर मुवमेंट मात्र चांगली दणकट बघायला मिळू शकते. मग एका दिवसात किंवा 2 दिवसात तेव्हा जवळपास 1050, 1052, 56 ते 1060 पर्यंत मोमेंटम बघायला मिळू शकतो. हे लक्षात असू द्या. मी दोन्ही बाजूने एनालिसिस करून दाखवलं आणि दोन्ही बाजूची कारणं सुद्धा दिलेली आहेत. ठीक आहे. एक पॉझिटिव्ह पॅटर्न आहे, हाय तुटला, मुव्हमेंट चांगली बघायला मिळू शकते. परंतु इंडिकेटर प्रमाणे जर पॉवर पडत नसेल आणि त्या लेव्हलला बायर्स उचलत नसतील तो शेअर, बायिंग होत नसेल किंवा त्याच्यात थोडाफार ओव्हरबॉटचा विषय असेल तर डेफिनेटली खाली येऊ शकतो. 1040च्या खाली थोडाफार पुलबॅकमध्ये येऊ शकतो. कारण जवळपास बघायचं झालं तर काय बोलू शकतो, आज सकाळच्या मुव्हमेंटमध्ये तो थोडाफार साइडवेजच होता. त्याच्यानंतर थोडक्यात पॉवर डिपिंग आहे. सो आणि मेन म्हणजे खरं सांगायचं असेल तर एक चांगला पॉझिटिव्ह पॅटर्न बघायला मिळतो. कोणता असतो कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो प्राइस एक्शन प्रमाणे हाय तुटल्यावर मुव्हमेंट चांगली बघायला मिळू शकते. सिंपल अनालिसिस याच्यामध्ये काही मोठं सायंटिफिक अशा काही गोष्टी नाहीत. टाटा मोटर्स फॉल नंतर थोडंफार रेंज आहे. काय एक्सपेक्ट करू शकतो? टाटा मोटर्स खरं सांगायचं असेल तर लेवल आपली ही आहे. ओके. त्यानंतर ही लेवल आहे. आता या रेंजमध्ये ट्रेड होतोय, हे लक्षात घ्या. मग अशा वेळी काय करायचं, जर रेंज बाउंड मार्केट असेल तर छोट्या टाईम फ्रेमवरती करा. 1-2 मिनिटाच्या वरती स्कॅल्प घेण्याचा प्रयत्न करा. परंतु ब्रेकआउटचा वाट बघायचा असेल तर ब्रेकआउटची वाट बघू शकता. एक 366 वरती बाय करू शकता. या सेल नंतर हा साइडवेज आहे. पुलबॅकमध्ये उचलत असेल, मग ते 2-3% जर उचलत असेल तर डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. फिब रेटर्स ट्रेंड डाउन पुलबॅक पकडा आणि त्याच्यानंतर त्या लेव्हल्स लाईन करून तुम्ही ट्रेड्स करू शकता. परंतु सेलिंग कंटिन्यू होत असेल मला वाटत नाही, कारण थोडाफार तो रेंजमध्ये आहे. आणि ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा हा फॉल नंतर जवळपास आर-एस-आय जी आहे, मोमेंटम थोडीफार जी आहे, जरी रेंज बाउंड असेल तरी तो एक आपण म्हणू शकतो काय ग्राफ जो आहे हा उलटा चाललेला आहे. सो काय एक्सपेक्ट करू शकतो, परत जर खाली आला तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता का? आता ह्याच्यामध्ये सेल करू शकता. 364, 360च्या खाली सेल करा. थोडेफार छोटे-छोटे 2-3 पॉईंटचे टार्गेट्स काढा. म्हणजे थोडक्यात काय, ती स्ट्रॅटेजी ती निफ्टीला सांगितली, सेल हाय, बाय लो, हे लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये अजून रेंजेस काढा, मग छोट्या टाईम फ्रेमवरती उचला, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर एच-डी-एफ-सी बँक काय एक्सपेक्ट करू शकतो? खरं सांगायचं असेल तर मूव्हमेंट चांगली आहे, रेंज आहे, एक चांगला पॉझिटिव्ह पॅटर्न बनताना बघायला मिळतोय. ठीक आहे. काय एक्सपेक्ट करू शकता? सर म्हणतात सर तुम्ही सगळे पॉझिटिव्ह. अरे बघायला मिळतंय तर नाही कशाला म्हणू? मिळतोय ना. काय एक्सपेक्ट करू शकतो? बायिंग या हायच्या वरतीच 802. ठीक आहे. बिनधास्त बाय करा. चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते. हे लक्षात घ्या. सेलिंगचा विषय म्हणत असाल तर सेलिंग जर खाली येत असेल, लक्षात घ्या, जर एच-डी-एफ-सी बँक आता ह्या हायच्या वर आसपास बघा आणि हा हाय बघा. काय तुम्हाला बघायला मिळते? एवढी स्ट्रेंथ बघायला मिळते? नाही. परंतु जर जात असेल तर ह्या हायच्या वरती बाय करा. म्हणून मी म्हटलं इथे ट्रॅपिंगचा विषय असू शकतो इथे सुद्धा. 800च्या खाली किंवा 799च्या खाली तुम्ही सेल करा जर खाली येत असेल तर. मग थोडंफार काय, ही जी मधली लाईन आहे, मेन सपोर्ट कोणता आहे? 793 इथपर्यंत येताना बघायला मिळू शकतो किंवा 796 पर्यंत 2-3 पॉईंट वर खाली येण्याचा प्रयत्न आरामात करू शकता. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर मध्ये जाऊया, ॲक्सिस बँक काय करते बघूया. ह्याला आपण डेलीवरती जाऊया. डेलीवरती काय काय दाखवतंय ते बघा. आता तुम्हाला पिक्चर क्लिअर असेल. मूव्हमेंट, रिटेस्ट, ब्रेकआउटची वाट बघतोय आणि हा मोठा ब्रेकआउट आहे. टू बी हॉनेस्ट, जर तुम्ही बघत असाल, हा मोठा ब्रेकआउट आहे. व्यवस्थित बघा. काय एक्सपेक्ट करू शकतो इथे आपण? मोठा ब्रेकआउट आहे. रेंज तुटली,
तुटली तर मूव्हमेंट चांगली बघायला शकते, तर परत एकदा मार्केट रेंजमध्ये राहताना बघायला मिळू शकतं. सो बायिंग कुठे करू शकता? इंट्राडेचा विषय आहे. जर गॅप अप झालं टिकलं तर ते 1362 वरती टिकल्यावर बाय करा. थोडक्यात हे टार्गेट घ्या. आता ही मोठी लेव्हल एका दिवसात तुटणार नाही. तुटली तर मग तुम्हाला मूव्हमेंट एकदम धडक्यात बघायला मिळू शकते. परंतु जर फ्लॉप झालं, तर रिजेक्शन घेऊन जर खाली जात असेल, तर मग सेलिंग रेंज आहे 1398 किंवा 58 किंवा सेफ झोनला जायचं तर हा जो स्विंग लो आहे, याच्या खाली तुम्ही डेफिनेटली सेल करू शकता. खूप काही स्टॉक्स व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केला. अर्थात एकदम डीप डिटेल जात नाही. खूप व्हिडिओ मोठी होईल. परंतु सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. खूप सारे सबस्क्रायबर्स होऊ द्या. सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या आपले व्हिडिओज. त्यामुळे आता तुमची रजा घेतोय. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.